मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळतोय। मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी बरसतायत। मुंबईत रात्रभर विविध ठिकाणी 60 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाची रिमझिम सुरू आहे। मात्र पुढचे काही तास मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत, कारण हवामान विभागानं मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर काय आत्ताची मुंबईतली परिस्थिती आहे, आपल्याला थेट दृश्य दाखवतात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे दादर चौपाटीवरून। मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात आहे आणि सध्या मी दादर परिसरामध्ये आहे। दादरमधली आताची आपण परिस्थिती पाहत आहोत की समोरचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसण्याचं झालेलं आहे। माहीम बांद्रा हा जो परिसर आहे, जो आपल्याला दादरमधून चौपाटीवरून खरं तर पाहायला मिळतो नेहमी, आज मात्र तो दिसण्याचा झालेला आहे। अशा पद्धतीची खरं तर हवामानाची स्थिती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी आज खरं तर खास काळजी घेण्याची गरज आहे। मुंबईसह पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट खरं तर देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या भागातल्या नागरिकांनी सुद्धा गाराबार पडताना काळजी घ्यायची आहे, हवामानाचा अंदाज घ्यायचा आहे। मुंबईसह अनेक ठिकाणी विधानसह पावसाचा जो इशारा आहे तो खरं तर हवामान खात्याने दिलेला आहे। मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि आज कामाचा दिवस आहे। कामाचा दिवस असल्याने कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडताना खरं तर काळजी घेण्याची गरज आहे, वेळापत्रक बघण्याची गरज आहे। कॅमेरामन अरविंद रावराणेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।